या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल, भारतातील सर्वात मोठे दालन, वधूवरांसाठी लग्नाचा बस्ता, फॅन्सी ड्रेस मटेरियल, जेंट्सवेअर, ज्वेलरी, शॉपिंग, खेळणी व इतर बरेच काही एका छताखाली। या पहा, विराट खरेदी करा आणि विराट डिस्काउंट मिळवा। विराट मॉल, अक्कलकोट रोड, सोलापूर। जानेवारी महिन्याच्या 26, 27 व 28 या तारखेला होणाऱ्या विभागीय नाट्य संमेलनाच्या तयारीला सुरुवात झाली असून या संदर्भात विभागीय नाट्य संमेलनाची समिती शासकीय विभागांना भेटीगाठी घेण्याची सुरुवात केली आहे। याच अनुषंगाने आज प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन आपल्या विभागातील शिक्षकांना या संमेलनात कार्यरत करून घेण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी परिपत्रकडून सरसकट सर्वांनी सहभाग घ्यावा अशी विनंती प्रमुख कार्यवाह विजयकुमार साळुंके यांनी केली आहे। इतिहास आहे सोलापूरला पहिलं बालनाट्य संमेलन आम्ही केलं 2015ला। ते असं अविस्मरणीय झालेलं। 50,000 विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता पूर्ण जिल्ह्यातून आणि संपूर्ण महाराष्ट्रातून 33 बालनाट्य आपल्या इथे आलेले होते। एक पर्वणीच होती सोलापूरला आणि तसाच एक भाग म्हणून आपल्या सोलापूरला पुणे डिव्हिजनमध्ये एकच करायचं होतं, पण आम्ही विनंती केल्यामुळे सोलापूरलाही त्यांनी 100व्या संमेलनाचा एक भाग दिला। तर तो देत असताना त्यांनी सगळं आपलं मेरिट बघितलं की हे 2 संमेलनं इतके यशस्वी झालेले आहेत, तर सोलापूरला हे संमेलन व्यवस्थित होईल म्हणून ते प्रशांत दामले आणि त्यांच्या टीमने आम्हाला हे दिलेलं आहे। सर गोजमगुंटेचे मित्र आहेत, ते माझ्यावर सहकारी आहेत, मी कार्यकारिणीमध्ये आहे, ते निमाकमध्ये आहेत, सुमित फुलमावटे आहेत, आमचे काटे सर आमचे सोलापूर शाखेचे प्रमुख कार्यवाह आहेत, हिरेमठ सर आमचे कोषाध्यक्ष आहेत, एक किरण आमचा हे सगळे असे आमची टीम आहे, ते राबते। जवळपास 150 कार्यकारिणी सदस्य जिल्ह्यातले आपण इथं राबतोय। ही नाट्यकला जागर करण्याबरोबरच रसिक तयार करणं हाही हेतू आमचा आहे। म्हणून ज्या पद्धतीने संमेलन आपण करणार आहोत आपल्या सर्वांच्या सहकार्याने होईल आणि जे विशेषतः या संमेलनामध्ये शिक्षण विभागाचा फार मोठा वाटा असणार आहे, कारण याच्यामध्ये भरपूर शिक्षक आम्हाला दरवर्षी मदत करतात। दरवेळेला संमेलनाला आपली मदत व्हावी असं आम्ही सर्व सोलापूरचे जे 8 नाट्य परिषद शाखा आहेत त्यांच्या वतीने आपल्याला विनंती करतो। याबाबत शिक्षणाधिकारी मिरकले यांनी बोलताना 100व्या संमेलनाचा बहुमान हा सोलापूरला मिळाला। हा सोलापूर जिल्ह्याचा बहुमान वाढवणारी बाब आहे। यात प्राथमिक शिक्षण विभागाचे सक्रिय सहभाग असेल आणि जमेल तेवढे सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन दिले। दिनांक 26 ते 28 जानेवारीच्या दरम्यान सोलापूर जिल्ह्यामध्ये जे विभागीय नाट्य महोत्सव शतक महोत्सवी नाट्य महोत्सव होत आहे, त्या शतक महोत्सवी नाट्य महोत्सवाच्या अनुषंगानं जे भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे, त्यामध्ये सांस्कृतिक वेगवेगळ्या स्पर्धा आहेत। त्या स्पर्धा 20 ते 25 दरम्यान ज्या आयोजित केलेल्या आहेत, त्याचबरोबर जे जिल्हा परिषदचे किंवा खाजगी संस्थावरील जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांसाठी सुद्धा एक प्रशिक्षण सत्र आयोजित केलेलं आहे। त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये शिक्षण विभाग प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, शहरी शाळा असतील किंवा ग्रामीण भागातल्या शाळा असतील, या शाळेतील बहुतांश सर्वच शिक्षकांनी सहभागी होऊन आणि त्यांच्या माध्यमातून जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या या स्पर्धामध्ये सहभागी होऊन, कारण हे म्हणजे सोलापूर जिल्ह्याचा हा बहुमान आहे की 100वा नाट्य महोत्सव आपल्याला या 100व्या नाट्य महोत्सवाचे आपण साक्षीदार बनत आहोत। त्यामुळे या सुवर्ण महोत्सवी अशा या क्षणामध्ये सर्वजण, मग शिक्षण विभागाचे असतील किंवा शहरातले सर्वजण असतील, त्यांनी एकंदरीतमध्ये यामध्ये हातभार लावून हे अविस्मरणीय असं महोत्सव होईल या दृष्टीने सर्वजण म्हणून प्रयत्न करूया। या प्रसंगी प्रमुख कार्यवाह विजयकुमार साळुंखे, सहकार्यवाह ज्योतिबा काटे, नियामक मंडळ सदस्य सुमित फुलमामुळे, समन्वयक कृष्णा हिरेमठ, किरण लोंढे, किरण फडके, मिलिंद पटवर्धन आदी उपस्थित होते।